नमस्कार मित्रांनो, मी राज तुमचं सगळ्यांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर मित्रांनो, आता आजची तारीख आहे 5 नोव्हेंबर। आम्ही 1 तारखेला दुबईला आलो होतो। 2 तारखेला आम्ही गोल्ड सूक आणि स्पाइस सूक ते बघितले। त्याच्यानंतर 3 तारखेला आपण डेझर्ट सफारी आणि दुबई फ्रेम बघितली। काल आपण गेलो होतो बुर्ज खलिफा ॲट द टॉप। आणि आत्ता आम्ही तयारी करून रेडी झालेलो आहोत, कारण आता आपल्याला निघायचं आहे कुठे? गार्डन, मिरॅकल गार्डन आणि ग्लोबल विलेजला। तर फ्रेंड्स, आता सगळ्यात पहिले आपल्याला आपण जे काल कार्ड बनवलं होतं ते घेऊन जायचं आहे सराब डीजी मेट्रो स्टेशन पर्यंत। आणि तिथून पुढे आपल्याला जायचं आहे मॉल ऑफ द एमिरेट्स, म्हणजे जे मेट्रो स्टेशन आहे। आणि तिथून आपल्याला परत बस करावी लागेल। म्हणजे काल जे आपण कार्ड बनवलं आहे त्याचा आपल्याला फुल यूज होणार आहे। तर आता निघूया। रेडी? हुशार होऊन गेली अपेक्षा। तर फ्रेंड्स, आता हॉटेल समोरूनच आम्हाला मिळालेली आहे बस, जी आम्हाला घेऊन जाणार आहे सराब डीजी मेट्रो स्टेशन। तर फ्रेंड्स, आम्ही बाय बस निघालो होतो आणि थोडं नावाचं कन्फ्युजन झालं आणि आम्ही एक स्टॉप पहिलंच उतरून गेलो। म्हणजे जास्त लांब नाही आहे, समोर जिथं बस उभी आहे 2-3 मिनिटाच्या रस्त्यावर आपलं पुढचं स्टेशन होतं। आम्ही 2-3 मिनिटं आधीच उतरून गेलो आणि आता पायी चाललो आहोत सराब डीजी मेट्रो स्टेशनकडे। आज पण आपल्याला कालसारखी सेम प्रोसिजर करायची। आपण आता सराब डीजी स्टेशनला आहोत। इथून आपल्याला प्लॅटफॉर्म नंबर 2 वर जायचं आहे आणि प्लॅटफॉर्म नंबर 2 वरून आपल्याला आपलं जे स्टेशन, म्हणजे कालचं जे आपलं स्टेशन होतं त्याच्या पण पुढे 20-25 मिनिटं पुढे आपल्याला जायचं आहे। तर फ्रेंड्स, आता उतरलो बुर्जमन स्टेशनला, जे सराब डीजी म्हणजे आपण बसलेल्या स्टेशनचे एक स्टेशन पुढचं होतं फक्त। आता इथून आपल्याला लाईन चेंज करायची आहे। आता आपल्याला रेड लाईनवर जायचं आहे आणि तिथून मग आपण मॉल ऑफ एमिरेट्स, जे आपलं लास्ट स्टेशन आहे, तिथं जाणार। अस्सलामुअलैकुम। जो टेका के लिए हमारा नहीं है, टेका फट साड़सी देखा मोबाइल ऑलरेडी मना कहते हैं। المحطة القادمة هي مول الإمارات. The next station is Mall of the Emirates. तर फ्रेंड्स, आता पोचलो आहोत आम्ही मॉल ऑफ द एमिरेट्स मेट्रो स्टेशन। आता इथून आपल्याला घ्यायची आहे बस। आणि आता येता सुद्धा मॅडम झोपून गेले होते। काय झोपून गेलो? कारण झोप झालेली नाही आहे। मॅडम रात्री 12 वाजता झोपून फक्त किती वाजता उठले आहे? 8:30 वाजता 9 वाजता उठलेले आहे आणि मॅडमांची झोप झालेली नाही आहे। तर फ्रेंड्स, आता मॉल ऑफ द एमिरेट्सच्या मेट्रो स्टेशनवरून आता आम्ही निघालो आहोत बस स्टँडकडे, जो आहे इथे समोर। ही जी समोर बस लागली आहे ना, आपल्याला इकडे जायचं आहे। तर फ्रेंड्स, आता आपण जाणार आहोत मॅजिकल गार्डनला आणि संध्याकाळी आपण जाणार आहोत ग्लोबल विलेजला। तर फ्रेंड्स, आता मेट्रो स्टेशनवरून उतरलो आणि समोरच इकडच्या बाजूला आपल्या ज्या बस लागलेल्या आहेत, काही नाही, डायरेक्ट बस आहे, मिरॅकल गार्डन नाव आहे। आणि आता आपण निघालो। लाव ना।
भारी तो आपला का बर चेहरा मूल आहे मूल. खाली ऊन कसं आहे खूप जास्त मग सावलीत चालणार. तर फ्रेंड्स आता आम्ही पोहोचलो आहोत मिरॅकल गार्डनच्या इथे आणि एंट्रीला सुंदर असे फुल लावलेले आहेत फुलांचे झाड. आता नाव माहिती त्यांनी जगातून सगळीकडनं गोळा करून आणि एंट्रीसाठी इथे समोर क्यू आहे. आपल्याला फक्त तिकीट स्कॅन करायचं आहे आणि आत एंटर करायचं आहे. कसं वाटतंय हां जायचंय कीच दे तिकीटच मिळणार नाही तुला. तर फ्रेंड्स आता आम्ही आहोत विचारात कोणत्या बाजूने चालू करायचं आहे आणि पाठीमागे पूर्ण मिरॅकल गार्डन. तर अपेक्षा आता आपण या मिरॅकल गार्डन मध्ये आलोय. तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. बर आपल्या तिकडे हे आवडलं का पण तुला? हा आवडलं. याच्यासाठीच तुला सकाळी लवकर उठणं अपेक्षा उठणं अपेक्षा आवडणं. तुम्ही आवडलं. शाबाश. मला पप्पांनी 7 वाजेलाच कॉल केलेला पण आपण उठली होती पण आपण उठले नव्हते ना तेव्हा. उठली होती काय सुधरा मग त्याच्यानंतर मामांनी परत कॉल केलाय तू उचलला नाही. उठली होती मी टायमावर उठली तर मीच उठले नाही आवरत पण नव्हते. शाबाश टाइमपास केला. शाबाश. आता ऊन झालं. हा ऊन लागतंय ना मग बर सकाळी म्हणजे चूक माझीच आहे ना. हा चूक मित्रांनो तर चूक माझीच आहे. हिला मी आणलं त्याच्यात माझीच चूक आहे. आणलं त्याचं नाही लग्न करून आणलं त्याच्यात चूक आहे. तुला नेमकं म्हणायचं काय? सकाळी लवकर आणलं असतं लागलं असतं ना. शाबाश जमलं. उद्या सकाळी किती निघशील? तुम्ही लवकर उठले का लगेच नाही करणार. शाबाश. अपेक्षा हे कोण कोण आहे? 1 2 आणि ते 3 4 नाव सांग ना. नाही तर फ्रेंड्स आता लागली होती खूप भूक आणि मी आणि अपेक्षा आम्ही ऑर्डर केला होता इथे एक मीडियम पिझ्झा आणि त्याच्यासोबत 2 कोक आणि बसायला जागा बघा अम्ब्रेला पूर्ण अम्ब्रेलाचं बनवलेलं आहे. तर हा मीडियम साईज व्हेज पिझ्झा कोक आणि अपेक्षा मॅडम खुश व्हेज खाऊन. फ्रेंड्स आता सगळ्यात जास्त हाल जर कोणाचे होत असतील या ठिकाणी तर ते माझे होत आहे. कारण मॅडममुळे मला व्हेज घ्यावं लागतं आणि मी म्हणतच नाही की व्हेज घ्या. तू म्हणत नाही व्हेज घ्या असं. फक्त मी व्हेज घेते तुम्ही नॉन व्हेज खा. मग तुला व्हेज घेतलं आणि मला नॉन व्हेज घेतलं तर तुझ्याकडनं तुझं संपणार नाही माझ्याकडनं माझं संपणार नाही. मी विचार केलेला मित्रांनो की मस्त लग्न होईल 2 जण राहून सगळ्या याच्यात शेअरिंग होईल. रूम शेअरिंग खाण्यापिण्यात शेअरिंग आणि मस्त फिरायला खूप मजा येईल. आणि मॅडमचं लॉजिक काय? तू नॉनव्हेज का इकडचं नॉनव्हेज का खात नाही? मिक्स असलं तर. मॅडमचं लॉजिक आहे अरब नेशन मध्ये मिक्स काही गरज आहे असू शकतं काय? तर फ्रेंड्स आता पिझ्झा आणि संपलेला आहे.
आणि आता आम्ही निघालो परत मॅजिक गार्डन फिरायला. आता कुठे कोणत्या दिशेने? आता आपल्याला एक नवीन आयडिया समजलेली आहे. त्या आयडियामध्ये असं काय ग झालं एकच जाऊ तू. तर फ्रेंड्स आता आम्ही आहोत मिरॅकल गार्डनच्या इथे वरती ऑब्झर्वेशन डेकमध्ये आणि अतिशय सुंदर पद्धतीने यांनी डेव्हलप केलं आहे. एकूण 19 एकरचा हा प्रोजेक्ट आहे त्यांचा आणि 2013च्या व्हॅलेंटाईन डेला त्यांनी हे गार्डन चालू केलं आहे. अतिशय सुंदर बनवलं आहे. जसं इकडे बघू शकता किल्ल्याची थीम केलेली आहे. त्याच्यानंतर इकडे पण ते वेगळ्या प्रकारचा किल्ला, हे हत्ती डोंगरगावचे, त्याच्यानंतर तिकडे मोर आहे. अतिशय सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे झाडं. जर आम्ही आता इंटरनेटवर माहिती चेक करत होतो आणि इथंही काही काही ठिकाणी लिहिलेलं आहे तर त्यांच्या म्हणण्यानुसार इथे 5 कोटी हे आहेत फुलं आणि 25 कोटी झाडं आहेत. छोटे छोटे आहेत पण अतिशय सुंदर पद्धतीने डेव्हलप केलेलं आहे. म्हणजे जर गेट पण बघाल तर एक स्पेशल थीमचा गेट तिकडे त्यासमोर आहे. त्याच्यानंतर इकडे छोटे छोटे घर ते पण फुलांमध्येच आहेत. आणि सगळ्यात मेन अट्रॅक्शन पाठीमागे दाखवतो, एमिरेट्सचं पूर्ण विमान त्यांनी फुलांमध्ये बनवलेलं आहे. तर फ्रेंड्स आता टाईम होत आहे 4:15 आणि आता आम्ही इथून निघतोय मॅजिकल गार्डनमधून. आता आपण कुठे जाणार आहे? ग्लोबल विलेज. ग्लोबल विलेजला जाण्यासाठी आपल्याला इथून एक्झिट घ्यायची आहे आणि जवळच बस स्टॉपमधून डायरेक्ट बस अवेलेबल आहे. तर फ्रेंड्स आता आम्ही इथं बस स्टॉपवर वाट बघत होतो आणि आम्हाला कळलं की इथून बस येणार नाही, आपल्याला शेवटी टॅक्सीच करावी लागेल. तर इथं टॅक्सीसाठी वाट बघत असताना एक डॉक्टर भेटले जे पाकिस्तानचे आहेत आणि सध्या इंग्लंडमध्ये शिफ्ट झालेले आहेत. तर त्यांच्यासोबत आम्ही टॅक्सी शेअर करतो आहे. आता 2-3 मिनटात इथं टॅक्सी येणार आहे आणि आम्ही सोबत पुढे जाणार आहोत ग्लोबल विलेजला.